नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांनी आता स्पष्ट भूमिका घेतली असून आम्हाला केवळ आश्वासनाचा नव्हे तर प्रत्यक्ष विकास करणारा नेता हवा असा ठाम सूर नागरिकांकडून ऐकू येत आहे। आणि तो नेता म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार डॉक्टर रुशाली सोनवणे असे नागरिक ठामपणे सांगत आहेत। डॉक्टर रुशाली सोनवणेंनी आजवर प्रभागात धार्मिक कार्यक्रम, विविध महापुरुषाच्या जयंती, सामाजिक उपक्रम यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे। केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या अडचणी ऐकून त्या तात्काळ सोडवण्याची तत्परता हेच त्यांचे मोठे वैशिष्ट्य असल्याचे नागरिक सांगतात। समस्या सांगितली की लगेच कृती, आश्वासन नाही तर काम अशी ओळख त्यांनी प्रभागात निर्माण केली असून त्यामुळेच आता प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांचा सूर स्पष्ट झाला आहे। आम्हाला शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार डॉक्टर रुशाली सोनवणे ह्याच पाहिजेत। आगामी निवडणुकीत केवळ चेहरा नव्हे तर कामाचा हिशोब मागणारी जनता डॉक्टर रुशाली सोनवणेच्या पाठीशी उभी राहत असल्याचे चित्र प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे। तुम्हाला प्रभाग क्रमांक 10 मध्ये कसा नगरसेवक हवा? तर सांगायचं तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता या वेळेस तर आम्हाला वाटतं रुशालीताई सोनवणे, कारण त्यांचं काम आम्ही आता या 15 वर्षापासून बघतोय। जसं त्यांनी इथलं त्यांचं क्लिनिक चालू आहे, तर क्लिनिक करून सुद्धा त्यांनी हे समाजकारण खूप केलेलं आहे। आम्ही ज्या प्रभागात राहतो तिथं बऱ्याच सोयी त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांचं पद नसताना सुद्धा करून दिलेले आहेत। तर त्या जर पदावर आल्या तर आम्हाला सगळ्या नागरिकांना त्यांचा खूपच फायदा होईल। आणि त्या ह्याच्यानी यावेळेस त्यांना आपण रुशालीताई सोनवणेंना आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, कारण आम्हाला माहिती आहे की आज जर असा उमेदवार आमच्यासाठी निवडून आला तर आम्हाला भविष्यात आमच्या मुलांसाठी, बाकीच्या सगळ्यांसाठी खूपच म्हणजे आम्हाला सुखसोयींनी हे होऊन जाणार आहे। त्यामुळे अशा उमेदवाराला संधी द्यावी हीच एवढी विनंती आहे। गेल्या काही वर्षापूर्वी जगामध्ये कोरोना महामारी होते, या महामारीमध्ये रुशालीताई सोनवणे आपल्याला कशी मदत केली, काय सांगाल? त्यांचं तर म्हणजे सांगायचं कोरोनामध्ये तर एकदम कोरोना योद्धा म्हणूनच त्यांनी काम केलेलं आहे की प्रत्येक कुणी बाहेर नव्हते, डॉक्टर सुद्धा कुणी बाहेर पडत नव्हते, पण त्यांच्या इथं येऊन त्यांनी घरापर्यंत सगळ्यांना जे औषध गोळ्या जे होतं तो त्यांनी पुरवठा केला होता। आणि त्यांनी घराची, त्यांच्या मुलांची कुणाची पर्वा केली नाही, पण आज एक सगळ्या नागरिकांना त्यांनी आम्हाला त्यावेळेस पुरवल्या होत्या सुविधा। त्यांच्या क्लिनिक मध्ये येऊन त्या सगळं त्यांचं करत होत्या आणि त्यामुळेच आम्हाला त्यांच्याबद्दल खूप काही वाटतं। त्यामुळे रुशालीताईंबद्दल आम्हाला सांगायचं किती तेवढं कमीच आहे, पण आज पुढे जर त्या आल्या, या पदावर आल्या तर निश्चितच आमचा खूप विकास होईल हे आम्हाला माहिती आहे। क्रमांक 10 मधून रुशालीताई सोनवणे आपल्याला त्या नगरसेवक आपल्याला आवडेल का? हो, कारण की आपल्या कुठल्याही याच्या समस्यांमध्ये आपण त्यांना फोन लावला की त्या आवर्जून येतात, धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग त्याही घेताना आपल्यालाही सपोर्ट करता। आपण कधी असं काही सांगितलं की इथे लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर त्या तत्काळ तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, किंवा आपल्या इमर्जन्सी जरी काही राहिलं डॉक्टर म्हणून पण त्या अर्ध्या रात्री जरी कॉल केला की मॅडम प्रॉब्लेम आहे, ते आपल्याला सपोर्ट करतात। एक सपोर्टेड आणि एक चांगला नागरिक म्हणून ते आपल्याला प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आल्या पाहिजे। त्यांनी आपल्याला कशा प्रकारे सहकार्य केलं त्या काळात? त्यांनी म्हणजे म्हणजे त्या टायमात तर कुणी घरी जात पण नव्हतं, पण त्या स्वतः घरी येऊन स्वतः ट्रीटमेंट करत होत्या। ऑक्सिजन लागलं त्यांना ऑक्सिजन दिलं, किंवा मेडिसिन हव्या होत्या तिथे मेडिसिन उपलब्ध करून दिल्या। त्यामुळे त्या एक पक्ष म्हणून नाही पण एक माणूस म्हणून त्या निवडून आल्याच पाहिजे। त्यांनी रोगप्रतिकारक त्या गोळ्या सुद्धा त्यावेळेस दिल्या। हो, कोरोना काळामध्ये भरपूर म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी सपोर्ट केला, कुणी जात नव्हतं पण त्या स्वतःहून गेलेल्या आहे। स्वतःची काळजी न करता त्यांनी पहिले समाजाचं हे पाहिलं त्यांनी की नाही भाऊ आपला समाज त्यांचं हे पाहिजे, प्रकृती पाहिली त्यांनी स्वतःची न पाहता। त्यामुळं त्या एक चांगले नागरिक म्हणून त्या आल्याच पाहिजेत। एक पक्ष जर म्हटला तर नाही, पण एक नागरिक म्हणून त्या आल्याच पाहिजेत। थँक्यू। आपल्याला त्यांचं नगरसेवक होण्यासाठी आपल्याला त्यांचं म्हणजे ते माझ्यासाठी खूप म्हणजे देव माणूस आहेत असं धरून चालला तुम्ही। आणि मला एवढा प्रॉब्लेम आला तर त्यांनी मला आधी रात्री मला फोन केलेला, तर ते मला त्या झालेल्या आधी रात्री म्हणजे माझ्या मिस्टरांना एवढा प्रॉब्लेम होता दवाखान्याचा, मी भरपूर हॉस्पिटलला जाऊन आली, तर मला माझ्यासाठी देव माणूस आहेत ते, तर त्यांनी यायलाच पाहिजे यावेळेस असं माझी इच्छा आहे। हो, नगरसेवक 100% आवडते आणि झालंच पाहिजे यावेळेस। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव,
सातपूर.